काय बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। अत्यंत वेगानं सगळ्या घडामोडी घडतायत। आपण सध्या विधानसभेतल्या कामकाजाचे अपडेट घेणार आहोत, पण त्या दरम्यान एक महत्त्वाची बातमी, आणि ती बातमी अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार काही वेळातच मुंबईसाठी रवाना होत आहेत अशी माहिती कळते। आज संध्याकाळी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यात हिरेन प्रकरण पेटलेलं आहे। हिरेन मनसुख प्रकरणावर विधानसभेपर्यंत हे प्रकरण पोहोचले आणि तिथे त्याचे पडसाद उमटतात आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पवार अधिवेशन सोडून मुंबईत परतत आहेत आणि यावरूनच महाविकास आघाडीमध्ये सध्या खळबळ माजली आहे हे आता स्पष्ट होत आहे। त्यामुळे आत्ताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स। त्यामुळे थोड्याच वेळात शरद पवार दिल्लीहून निघतायत आणि आज संध्याकाळी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आत्ताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट। शरद पवार मुंबईत येत आहेत। आपल्याला माहिती आहे संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन सुरू असताना देखील शरद पवार मुंबईत येत आहेत। इतक्या महत्त्वाच्या घडामोडी घडतायत हे आता यावरून स्पष्ट आहे। कदाचित डॅमेज कंट्रोल करण्यासाठीचा हा मोठा प्रयत्न आहे का असं देखील म्हटलं जात आहे आणि विषयीची सगळी सविस्तर माहिती आपण आमच्या प्रतिनिधींकडून घेत राहणार आहोत। सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली ही एक महत्त्वाची माहिती। अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, विधान परिषदेत आणि विधानसभेत अक्षरशः मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत सगळेच विरोधी पक्ष। असं वाटतंय की डॅमेज कंट्रोल करण्यासाठी या दिग्गज नेत्याला आता मुंबईत यावं लागतंय। बरोबर आहे। ज्या पद्धतीनं वझे यांच्या प्रकरणामध्ये विरोधक आक्रमक झाले आहे आणि ऐतिहासिक गोंधळ विधान परिषदेत व विधानसभेत दोन्ही याच्यात सुरू आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं सरकार बॅकफुटवर आलेल्या आहे वझे प्रकरणामध्ये, त्यानंतर आता फ्रंट रनर कसं व्हावं यासाठी खुद्द शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे मुंबईसाठी रवाना होत आहे। आणि महत्वाचं म्हणजे आज सायंकाळी त्यांची उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट देखील होण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीनं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली भूमिका विधानसभेत आणली होती, त्यानंतर कुठेतरी विरोधकांना आयतं कोलीच मिळालं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आगामी आज सकाळी देखील शरद पवार आणि अनिल देशमुख आणि सोबतच मुख्यमंत्र्यांची दूरध्वनीवर चर्चा झाली होती। त्यानंतर आता खुद्द शरद पवारच हे मुंबईला रवाना होत आहे। याचा अर्थ असा होतो की आता आक्रमकपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना काही क्षणांसाठी थांबवते, थेट जातोय विधानसभेत। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आक्रमकपणे मुद्दा मांडताना दिसतात। हा साहेब, अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जी सद्यस्थिती आहे ती सभागृहाला अवगत करण्याकरता अध्यक्ष महोदय मी उभा आहे। दिनांक 8 मार्च 2021 रोजीपासून मराठा आरक्षणाबाबत नियमितपणे सुनावणी घेण्याचे मान्य सर्वोच्च न्यायालयाने ठरवले होते। त्याप्रमाणे खुलासेवार सुनावणीचा कार्यक्रम नेमून दिलेला होता। युक्तिवादाकरता ठराविक दिवस सुद्धा सर्व संबंधित पक्षकारांना नेमून दिलेले होते। ही सुनावणी सलगरित्या माननीय 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे होणार होती। या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे 3 अंतरिम अर्ज दाखल करण्यात आले होते। थोडक्यात अध्यक्ष महोदय, मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं अतिशय महत्वाचं स्टेटमेंट माननीय अशोकराव चव्हाण या ठिकाणी करतायत। सभागृहामध्ये पूर्ण शांतता असावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। बाकीच्यांनी सगळ्यांनी खाली बसावं अशी विनंती आहे, सहकार्य करावं। अध्यक्ष महोदय, या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे 3 अंतरिम अर्ज दाखल करण्यात आले होते। थोडक्यात ते खालीलप्रमाणे आहेत। आरक्षणासंबंधी असलेले निरनिराळे प्रकरणे एकत्रित करून त्यांची सुनावणी एकत्रित व्हावी। सध्याचे प्रकरण जरी महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित जरी असले तर या प्रकरणी असलेले कायदेशीर विषय घटनेशी संबंधित असल्यामुळे देशातील सर्व राज्यांना या प्रकरणी सामील करून घेण्यात यावे व त्यांची बाजू ऐकून घेण्यात यावी। आणि इंदिरा साहनी प्रकरणी 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा व त्याकरिता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात यावे। त्यांना हटवून येऊन दुसऱ्या ठिकाणी त्यांना कामाला त्यांची बदली करण्यात आलेली आहे। क्राईम ब्रांच मधून त्यांची बदली दुसऱ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर माननीय सांसद मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी सभागृहात झालेली आहे आणि मोहन डेलकर यांनी जी सुसाईड नोट लिहिलेली आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी आत्महत्येस जबाबदार असलेल्या संचालक प्रफुल्ल पटेल यांच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे अशा पद्धतीने त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे। आणि या बाबतीत आणि सभापती महोदय, या बाबतीत अभिनव देलकर
अभिनव देलकर यांच्या तक्रारीनुसार मोहन देलकर यांच्या जी आत्महत्या झाली त्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 याच्याप्रमाणे ऍडमिनिस्ट्रेटर दादर नागर हवेली प्रफुल्ल पटेल यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. झालं का देशमुख साहेब? प्रश्नोत्तरे. मला वाटतं विरोधी पक्ष नेते लाड साहेब आता जागेवर जा. तुम्हाला प्रश्नोत्तर नको आहेत का? प्रश्नोत्तर नको आहेत का? दरेकर साहेब बोला. यांना सभापती महोदय यांना या पाठवा बाहेर. ठिकाणी नाही सभापती महोदय आम्हाला न्याय हवाय. आम्ही आपल्याकडे न्याय मागतोय. सचिन वाजेला निलंबित करून अटक करा अशा प्रकारची आमची मागणी आहे सभापती महोदय. तुम्ही मला आपल्याला माझी विनंती आहे की आपण गृहमंत्री महोदय तुम्ही त्यांना बसवलं तरी सांगा. पहिला आम्हाला न्याय द्या. काय न्याय कसा द्या? तुम्ही एकतर्फी होणार नाही. आपल्याकडे न्याय मागतोय. होणार नाही. आपल्याकडे न्याय मागतोय सभापती महोदय. न्याय हवा सभापती महोदय. सभापती महोदय 7015 तुमचं नाव शशिकांतजी यांचं आहे. प्रश्न क्रमांक 7015 गोपीचंद पडळकर. अहो हात घ्यायला पाहिजे. श्री गोपीचंद पडळकर तुमचा प्रश्न लागलेला आहे. प्रश्न गोपीचंद प्रश्न आहे. प्रश्नोत्तराचा तास 15 मिनिटांसाठी मी स्थगित करत आहे. प्रश्नोत्तराचा तास 15 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा आता निंबाळकर यांनी केलेली. आताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स आणि ते आहेत विधान परिषदेतून वाजेंची क्राईम ब्रांचमधून बदली झाल्याचं आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात